तर भगवा गाडवरून एकीकडे आरोप प्रत्यारोप आता सुरू झालेले असताना ठाकरे बंधूंच्या भगवा गाडवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी टीका केली आहे। ही ब्रिगेड फक्त ठराविक भागातच दिसते, मालवणीला का दिसत नाही असा सवाल मुख्यमंत्र्यांनी विचारला। दहशत निर्माण करण्याची यांची क्षमता नाही, जर दहशत निर्माण केली तर पोलीस ठोकून काढतील असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलेलं आहे। फक्त ही जी काही कुठली ब्रिगेड त्यांनी तयार केली आहे ती काही बूथ समोर दिसत नाही, मालवणीला वगैरे दिसली नाही, अशा काही अनेक बूथ आहेत की ज्या ठिकाणी ती दिसत नाही आहे। सिलेक्टिव्ह आहे का, एवढंच मला विचारायचं आहे। म्हणजे सिलेक्टिव्ह दहशत निर्माण करणे, सिलेक्टिव्ह पण कोणी दहशत निर्माण करण्याची आता यांची क्षमताच राहिली नाही। तुम्हाला एक सांगतो, हे काय दहशत निर्माण करतील, यांच्यात काय क्षमता राहिली आहे, आणि कोणी केलं तर पोलीस ठोकून काढतील त्यांना। आणि मला एक सांगा, दुबार मतदार म्हणतात ते, त्यांचा जो काय दुबार मतदाराचं काय माहितीये त्यांना? दुबार मतदार शोधण्याचं काम इलेक्शन कमिशनने केलं, इलेक्शन कमिशन करेल। तुमचा जो एजंट हात बसलेला आहे तो एजंट त्याच्यावर बघेल, त्यांनी ऑब्जेक्शन घेतलं पाहिजे। आम्ही घेऊ, कोणी दुबार मतदार घेतला तर आम्ही ऑब्जेक्शन घेऊ त्याच्यावर, पण हे कोणचं आम्ही मारामाऱ्या करू? म्हणजे मतदान कमी झालं पाहिजे याकरता प्रयत्न आहे। म्हणजे तुम्ही आणि राज ठाकरे हे दोघेही जो सूर लावताय तो पराभवाची मानसिकता दिसते, तुमचा पराभव होतोय। पराभव नाही, त्यांचं कुभांड जे आहे ते आम्ही फोडतोय, नाहीतर आम्ही एवढे ताठ मानेने त्यांच्यासमोर उभे राहिलोच नसतो। त्यांचा जो काही एकूण दरोडा घालण्याचा प्रयत्न आहे तो आम्ही वेळोवेळी लोकांसमोर आणतो आहोत। मग ते दुबार मतदार असेल, धाक दपटचे असेल, पैसे वाटताना त्यांचीच लोक पकडलेत, त्यांनी एकमेकाची लोक पकडलेत। पराभवाची कारणं तुम्ही तयार होताय असं त्यांच्या पराभवाची कारणं, कारण ते हारलेले आहेत। देवेंद्र फडणवीस आणि त्यांची सगळी चोर कंपनी ती हारलेली आहे। हारलेल्या मानसिकतेमुळे त्यांना हे असले गैरप्रकार करावे लागतात।